कारतगा ग्रामपंचायत सत्ताधारी गटाचा शेवटही चौफेर विकास कामाने केला. राजू खिचडे. 41 दिव्यांगांना विविध साहित्य व मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन वाटप. कारतगा ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने गेल्या 5 वर्षांमध्ये गावच्या विकासाला प्राधान्य दिलं. जातपात न पाहता विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता शेवटही चौफेर विकास कामाने झाल्याचं प्रतिपादन माजी अध्यक्ष व तिसऱ्या आघाडीचे प्रमुख राजू खिचडे यांनी बोलताना व्यक्त केले. ते कारतगा तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या 15वे वित्त आयोगमधून 41 दिव्यांगांना उपयुक्त साहित्य व मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीनचं वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे या होत्या. प्रारंभी उपस्थितांचं स्वागत ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष टकाणे यांनी केलं. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी व सैन्य दलात भरती झालेले जवान यांचा सत्कार करण्यात आला. लाभार्थ्यांना साहित्याचं वितरण व शिक्षक संघ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, संयुक्त आंबेडकर चौक यांना जागेचा उतारा ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे, उपाध्यक्ष सुभाष टकाणे, सुमित्रा उगळे, सुदीप सिंह उगळे, किरण टाकळे, विनोद ढेंगे व सदस्यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे म्हणाल्या की गेल्या 5 वर्षांमध्ये सत्ताधारी गटाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहून गावामध्ये चांगला विकास केला आहे. अनेक योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं. सुदीप सिंह उगळे म्हणाले, अनेक अडचणींवर मात करून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही आमच्या पाठीशी राहावे असं सांगितलं. या कार्यक्रमात सुजाता वडर, पद्मावती अलंकार, रशिदा पटेल, मंगल डांगे, संजय गावडे, महादेव डांगे, सुदीप कांबळे, पांडुरंग वडर, ज्योतिबा अलंकार, धोंडीराम काशीद, उस्मान मकानदार, रणजित हंडे इत्यादी मान्यवर, लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन करून आभार स्नेहा कांबळे यांनी मानलं. कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. तुम्ही लोक 5 वर्ष माझ्यावरती विश्वास ठेवला, वहिनींच्यावरती विश्वास ठेवला. आज मात्र कारतग्याच्या इतिहासामध्ये झालं नाही ते आम्ही करून दाखवलो. कारण 10 अध्यक्ष, 5 अध्यक्ष आणि 5 उपाध्यक्ष कुठल्याच पिढीला जाऊन नयेत. सामान्य कुटुंबातल्या माणसाला जात धर्म न बघता सामान्य कुटुंबातल्या माणसाला आम्ही त्यांचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिले, जे सांगितलं ते कार्यारूपात आणायचं काम आम्ही 5 वर्षामध्ये केलं. कारण हे प्रत्येक जनतेला माहिती असायला पाहिजे. कौतुक वाटतंय. आपली कारतगा पंचायत ज्यावेळेला स्थापन झाल्यानंतर संघर्षांना आपल्या हातात सत्ता आली आणि ती सत्ता आल्यानंतर 5 वर्ष त्या सत्तेचं कसं यशस्वीरित्या कार्य केलं हे आता खिचडे सरांनी सांगितलं. आणि त्याला मी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून सुद्धा मी सुद्धा त्यांच्याबरोबर असताना किती प्रमाणात आपल्याला जे काही कष्ट सोसावं लागलं तरी सुद्धा हे पंचायत सदस्य डगमगले नाहीत. आणि त्यांना त्याच वेळेला मी सांगितले, मी सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे, तुम्ही कशालाही घाबरायचं नाही. उपोषणा केली, अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांना जाऊन भेटलं, अनेक विचार केला, थोड्या मागण्यांचा विचार केला नाही. पण निपाणी तालुक्यामध्ये एकमेव आमची ग्रामपंचायत अशी होती की स्वतः सत्ता असून सुद्धा आम्ही शासनाच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलो होतो. तर या सर्व गोष्टींचा एक आढावा तुमच्या समोर मी आता मांडतोय. ही सर्व कामं करत असताना तुमच्या सर्व ग्रामस्थांचं पडद्याच्या मागून असू दे, पडद्यापुढून असू दे, भरपूर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. मी आज त्या सर्व सहकार्य दिलेल्या लोकांचं शतशत नमन त्यांना करतो, त्यांचं शतशः आभार व्यक्त करतो. आणि मी एक विनंती करतो की इथून पुढं मी असं म्हणत नाही की तुम्ही आम्हालाच मत द्या, पण आम्ही जे केलंय, आम्ही जे करू शकतो याचं उदाहरण आम्ही तुमच्यासमोर एक बेंचमार्क म्हणून सेट केलेला आहे. आम्ही काय करू शकतो याचं तुम्हाला आम्ही झलक दिलेलं आहे. तर आमच्यातील काही लोक उद्या परत तुमच्याकडे इलेक्शनला राहिल्यानंतर आली तर बाबा तुम्ही त्यांनी केलेल्या कामाचा नक्कीच विचार करा. आणि विनंती करतो की जास्तीत जास्त तुम्ही मतदान करत असताना जो खरोखर आपल्या गावासाठी राबणार आहे त्या लोकांचा, त्याच्या कामाच्या कृतीचा तुम्ही विचार करून त्यांना मतदान करा.